नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 2 घटना घडलेल्या आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अपघात झाला आणि यामध्ये कारच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। अपघातामध्ये दिनेश खैरनार या तरुणाला कारच्या धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे। गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे। मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला एका कारने उडवलेला आहे। दोन्ही घटनांमध्ये चालक घटनेनंतर फरार झालेला आहे। संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवरती आता खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तुषार कोहळे या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, पुणे किंवा मुंबई इथल्या हिट अँड रनच्या घटनेत ताजे असताना परत नागपूरमध्ये 2 घटना पुढे आलेल्या आहे आणि दोन्ही घटनेमध्ये पाहायला मिळालं की अपघातानंतर चालक हा फरार झालेला आहे। पहिली घटना ही गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झाली, जिथे दिनेश खैरनार हा तरुण एक सामान घ्यायला घराच्या बाहेर निघाला होता आणि दाभा रोडवर त्याला एका कारने उडवलेले आहे। घटनेनंतर तो इतका गंभीर जखमी झाला, त्याला उपचार वेळेवर न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला। तर दुसऱ्या घटनेमध्ये जे रेल्वेचे अधिकारी आहे प्रवीण गांधी हे सिव्हिल लाईन परिसरामध्ये मॉर्निंग वॉक करत होते आणि मॉर्निंग वॉक करत असताना पाठीमागनं आलेल्या एका कारने त्यांना उडवलं। या घटनेमध्ये ते गंभीर जखमी आहे आणि जखमी झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं। दोन्ही घटनेमध्ये सामान्य हे आहे की पोलिसांना अजूनही आरोपीबद्दल कोणताही सुगावा लागला नाही। पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र नवीन कायद्यामध्ये तरतूद केल्यानंतर बदल केल्यानंतर मात्र हिट अँड रनच्या घटनेमध्ये अपघात झाल्यानंतर चालक पसार होत नाही, त्या घटनेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। तुषार, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन सुद्धा